नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा अंकुश सर. आपली 12th स्टँडर्ड फिजिक्स स्टडी खूप छान चाललेली आहे. त्यात आपण जे क्वेश्चन देत आहोत तेच क्वेश्चन आपल्याला रिपीट पुन्हा करायचे आहेत. कारण बोर्डामध्ये आपण जे गेस क्वेश्चन देतो तेच क्वेश्चन पडतात बेटा. आणि हे 2026 चा पेपर असणार आहे. आणि जे क्वेश्चन गेस पेपर पूर्ण गेस पेपर मध्ये दिलेले आहेत बेटा, तेच क्वेश्चन करायचे, दुसरे क्वेश्चन करायची गरज नाही. ओके, तर मग पाहतात आहे ना छान बुक आहे की नाही? किती छान आहे फिजिक्स 12. ओके, अंकुश सरांसोबत. आणि आपल्याला आजचा टॉपिक घ्यायचा बेटा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. कोणता टॉपिक घ्यायचा? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याच्यातले क्वेश्चन कोणकोणते मोस्ट इम्पॉर्टंट कोणकोणते क्वेश्चन आहेत, कोणकोणते नाहीत, कोणकोणते क्वेश्चन पडणार आहेत. परफेक्टली मी जे क्वेश्चन देतो ना बेटा त्याच क्वेश्चनची तयारी मॅक्झिमम करायची. मॅक्झिमम क्वेश्चन्स 2026 बोर्ड स्टेट बोर्ड ओनली याच्यात पडणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. जे क्वेश्चन देतो ते क्वेश्चन राईट डाऊन करायचे, त्याचं आन्सर काढायचं बेटा, आणि त्याच क्वेश्चनचं प्रिपरेशन करायचं. आणि त्याची स्ट्रॅटेजी काय असेल हे पूर्ण परफेक्टली सांगणारच आहे मी. ओके, तर मग मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड कोणता क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, कोणता क्वेश्चन VVIMP आहे, कोणता क्वेश्चन IMP आहे, हे सर्व विश्लेषण असेल या लेक्चर मध्ये. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हे तुम्ही पाहत आहात. आता मी तुम्हाला जे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगेल त्या इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्याला करायचे आहेत. तर मग मेकॅनिकल्स प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हे आपल्याला बघायचं आहे टॉपिक. आणि ह्या टॉपिक मध्ये मोस्टली इम्पॉर्टंट कोणते क्वेश्चन आहेत त्यांची स्टडी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. ओके, तर मग या बुक मध्ये तुम्ही पाहत आहात आपल्याला इथं प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. जे सबस्टन्स फ्लो होतात त्यांना काय म्हणायचं? फ्लुइड म्हणायचं. काय म्हणायचं? फ्लुइड. तर मग फ्लुइडच्या प्रॉपर्टीज ह्या आहेत प्रॉपर्टीज. आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आहेत किती बेटा? या 4. पहिली प्रॉपर्टीज आहे इट इज इनकॉम्प्रेसिबल. दुसरी प्रॉपर्टी आहे इरोटेशनल. तिसरी प्रॉपर्टी आहे नॉन विस्कस. आणि चौथी प्रॉपर्टी आहे इट्स फ्लो इज स्टेडी. किती प्रॉपर्टी आहे? 4. इनकॉम्प्रेसिबल यानी कि डेन्सिटी कॉन्स्टंट. फ्लो इज इरोटेशनल यानी कि फ्लो कसा असतो बेटा? स्मूथ असतो. आणि नॉन विस्कस म्हणजे त्यांच्यात इंटरनल फ्रिक्शन राहत नाही. आणि फ्लो इज स्टेडी बोले तो व्हेलॉसिटी इच पॉइंट्स कशी असते बेटा? कॉन्स्टंट. कशी असते? कॉन्स्टंट. किती प्रॉपर्टी आहेत? 4. हे क्वेश्चन अचानक 2 मार्काला आल्याच्या नंतर येऊ शकतो 2 मार्काच्या स्टडी मध्ये. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन नाही तो, पण लक्षात ठेवा प्रॉपर्टी किती लक्षात ठेवायचे? 4. कशा? फ्लो कसा आहे? स्टेडी फ्लो आहे, इरोटेशनल आहे, स्मूथ आहे, नॉन विस्कस आहे. फक्त इट्स लावायचं बेटा. इट्स नॉन विस्कस, इट्स फ्लो इज इरोटेशनल, इट्स नॉन विस्कस, इट्स फ्लो इज इरोटेशनल, स्टेडी फ्लो. बस. मग त्याच्यामध्ये सांगायचं इनकॉम्प्रेसिबल असेल डेन्सिटी कॉन्स्टंट, इरोटेशनल असेल तर फ्लो स्मूथ, नॉन विस्कस असेल तर इंटरनल फ्रिक्शन होत नाही, इट्स फ्लो इज स्टेडी ॲट व्हेलॉसिटी ॲट एव्हरी पॉइंट्स. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, फक्त लक्षात ठेवायचं त्याच्या प्रॉपर्टी. ओके, मग लक्षात घ्या बेटा हे फ्लुइड इज ॲट रेस्ट. प्रेशर येत नाही. प्रेशर कधी आले तर याच्यावर फॉर्म्युला येतो. व्हॉट इज द प्रेशर्स? ॲटमॉस्फेरिक प्रेशर ATM. ओके, ॲटमॉस्फेरिक प्रेशर कधीच क्वेश्चन आला नाही पण कधी येऊ शकतो बेटा. ॲटमॉस्फेरिक प्रेशर, हायड्रॉलिक ब्रेक्स. त्याच्यानंतर हा क्वेश्चन कुठं आहे बाबा? हा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन सरफेस टेन्शन. सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन सरफेस टेन्शन. आणि आपल्या डोक्यावर आता सगळ्या टेन्शन आहे आणि सरफेस टेन्शन म्हणजे काय? आता इथे लक्षात घ्या बेटा, व्हॉट इज सरफेस टेन्शन अँड सरफेस टेन्शनच्या बेसिसवर मॉलिक्युलर थिअरी क्वेश्चन कसा पडतो? क्वेश्चन पडतो याच्यावर मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस
टेन्शन. खूप महत्वाचं, एकदम सिस्टमॅटिक आहे बेटा. जे क्वेश्चन सांगतो ना ते टिक मार्क करत चला, राईट डाऊन करत चला बेटा. ओके. Surface tension. What is surface tension? Surface tension, it is denoted by T. T is equal to F by L. T is equal to F by L. ह्या रेशोला काय म्हणायचं बेटा? रेशो. वरी आहे फोर्स, खाली आहे लेंथ. इट इज द रेशो ऑफ फोर्स पर युनिट लेंथ इज कॉल्ड एज सरफेस टेन्शन. बऱ्याच परीक्षेमध्ये त्याचं एसआय युनिट आलेलं आहे. बऱ्याच परीक्षेमध्ये त्याचं एसआय युनिट आलेलं आहे. सरफेस टेन्शनचं एसआय युनिट आलेलं आहे. मग एसआय युनिट आल्याच्या नंतर आपल्याला ते काय करायचं आहे? एसआय युनिट आल्याच्या नंतर आपल्याला त्याचं काय बनवायचं आहे बेटा? डायमेन्शन. आता फोर्स मेजर इन न्यूटन, ही रेषा पर लेंथ मीटर, न्यूटन पर मीटर. काय तयार झालं? एसआय युनिट. सिस्टमॅटिक, एकदम इझी गोइंग. बऱ्याच परीक्षेत विचारले एसआय युनिट सरफेस टेन्शन. टी बरोबर एफ बाय एल, न्यूटन पर मीटर. पण क्वेश्चन मोस्टली इम्पॉर्टंट बेटा, मोस्टली इम्पॉर्टंट. Molecular theory of surface tension. It is an mostly VBIMP questions. आता हे आहे मोलिक्युलर थेरी तुमची. इथं बघा कोणती आहे? मोलिक्युलर थेरी. याला कसं लिहायचं काय नाही ते पण सांगतो. मोलिक्युलर थेरी इट इज अन व्हेरी 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 बेटा सोपं. पण तुला काही सोपं जात नाही फिजिक्स मध्ये, कारण तुझा अभ्यास नाही बेटा. पण आपल्याला अभ्यास स्ट्रॉंगली ठेवायचा आहे. ओके. तर बघ मोलिक्युलर थेरी, ही डायग्राम कड भावड्या आधी. कोणती? ही डायग्राम. आता इथं लक्षात घे किती मॉलिक्युल्स आहेत? ए बी सी. किती मॉलिक्युल्स आहेत? 3. हे कंटेनर आहे. त्या कंटेनर मध्ये किती मॉलिक्युल्स घेतल्यात बेटा? 3. 1 2 3 ए बी सी. 3 मॉलिक्युल घेतलेला आहेस तू. तर मग लक्षात घे सेम फोर्स अट्रॅक्शन असेल, पाणी पाणी दिन बी सानी, पाणी पाण्याचं अट्रॅक्शन असेल तर कोएसिव्ह, पाणी ग्लास मध्ये असेल तर बेटा अडेसिव्ह. ओके. सेम मॉलिक्युलर फोर्स अट्रॅक्शन असेल तर कोएसिव्ह आणि वेगळा असेल तर अडेसिव्ह, जे की तू याच्यात इन्क्लूड कर. आता लक्षात घे या मॉलिक्युल ए ला कोण्या फोर्स अट्रॅक्शन आहे? फक्त आणि फक्त कोएसिव्ह फोर्स आहे. का? कारण हे सगळं परफेक्टली कशात बुडवलेलं आहे? पूर्ण पाण्यात बुडलेलं आहे बेटा मॉलिक्युल ए. मॉलिक्युल ए हा मॉलिक्युल बी चा मॅक्झिमम पोर्शन पाण्यामध्ये आहे आणि थोडासाच पोर्शन एअर मध्ये आहे. म्हणजे याच्यात अडेसिव्ह फोर्स, पण मॅक्झिमम पोर्शन लिक्विड मध्ये पाण्यामध्ये असल्यामुळे कोएसिव्ह फोर्स. याच्यामध्ये 50% अडेसिव्ह, 50% कोएसिव्ह. म्हणजे एअर मॉलिक्युल्स मध्ये 50% आहे आणि हाफ ऑफ पार्ट्स कुठे आहे बेटा? लिक्विड मॉलिक्युल्स मध्ये आहे. म्हणजे याच्यात अडेसिव्ह फोर्स अट्रॅक्शन आहे. ओके. ह्याच्यामध्ये काय लिहायचं बेटा? फक्त डायग्राम काढायची. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. डायग्राम काढायची, डायग्रामवर पॉईंट बनवायचे. पॉईंट कसे बनवायचे? कंटेनर घेतलं, त्यात मॉलिक्युल घेतले आपण 3 ए बी सी. किती मॉलिक्युल घेतले? 3 ए बी सी घेतले. त्यात ए मॉलिक्युल्स हा परफेक्टली लिक्विड मध्ये आहे. बी मॉलिक्युल्स मेजर पार्ट लिक्विड मध्ये आहे, मायनर पार्ट हा एअर मध्ये आहे. मॉलिक्युल सी मध्ये 50% पार्ट एअर मध्ये आहे, 50% पार्ट लिक्विड मध्ये आहे. मग यात कोएसिव्ह फोर्स, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी 2 मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स इज कॉल्ड कोएसिव्ह. म्हणजे पाणी पाण्याचं अट्रॅक्शन, वॉटर अँड वॉटर मॉलिक्युल्स सेम. अडेसिव्ह यानी की ग्लास मॉलिक्युल्स अँड वॉटर मॉलिक्युल्स यात अट्रॅक्शन आहे. किंवा इंक और पेपर मॉलिक्युल्स अट्रॅक्शन, हे अडेसिव्ह फोर्स अट्रॅक्शन. अँड पाणी पाणी किंवा ग्लास अँड ग्लास सेम मॉलिक्युल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन सेम. लक्षात घे. यात काय लक्षात ठेवायचं? सेम 80% पडलेलं पर्सेंटेजचा मुलगा तुझ्या घराच्या बाजूला आणि दुसऱ्या 80% पडल्याचा मुलगा म्हणजे पर्सेंटेज पडलेला घराच्या बाजूला. काय अट्रॅक्शन असणार आहे का? नाही. तुला 40 त्याला 80 फुल अट्रॅक्शन, त्याला 80 तुला 40 फुल अट्रॅक्शन. आपली माय आपल्याला जगू देत नाही बेटा. कारण का? त्याला 80 पडले, दुसऱ्याला 99% पडले तरी काय नाही. कारण सोबतच्याला जास्तीचे पडल्याच्या नंतर आपली मम्मी, आपली आई आपलं स्वागत करत असते बेटा. म्हणून लक्षात घे बेटा, आपल्याला हे जे बनवायचे आहे पूर्ण थेरी, मॉलिक्युलर थेरी एकदम सिस्टमॅटिक. काय बनवशील? पहिले डायग्राम, 3 मॉलिक्युल एबीसी, मॅक्झिमम पोर्शन, मिनिमम पोर्शन आणि हाफ पर्सेंटेज. कोणता लिक्विड मध्ये आहे, कोणत्या एअर मध्ये आहे. डायग्राम. कोणते डेरिव्हेशन करताना लक्षात घ्या. फर्स्टली डेरिव्हेशन करताना काय लक्षात ठेवशील?
डायग्राम. मग नंतर डायग्राम झाल्याच्या नंतर इमॅजिनेशन. इमॅजिन तू काय करतोस, इमॅजिनेशन तू काय करतोस त्याच्यावर डिपेंडेबल आहे बेटा. इमॅजिनेशन आपण काय करतो. आणि नंतर फायनली मॅथमॅटिकल लागतं. फायनली काय लागतं, मॅथमॅटिकल. फर्स्टली डायग्राम, नंतर इमॅजिनेशन आणि फायनली मॅथमॅटिकल. या 3 गोष्टी इन्क्लुडिंग असणार आहेत बेटा डेरिव्हेशन मध्ये. कोणत्या, पण हे तर सोपं आहे, हे तर सोपं आहे. सरफेस टेन्शनच्या बेसिसवर इम्पॉर्टंट VVIMP क्वेश्चन्स. ओके, याच्यावर एवढंच लिही. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर, हे तर भावड्या हा क्वेश्चनला, ह्या क्वेश्चनला लिहूनच टाकतो. काय लिहायचं ते 2026 लिहिलं तरी जमते बेटा. रिलेशन बिटवीन VVIMP आहे हे रिलेशन. सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी यांचं रिलेशन. सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी, रिलेशन बिटवीन दिस आपल्याला बघायचं आहे. एक पॉइंट बनव सरफेस टेन्शनवर, हे सरफेस टेन्शन आहे. एक पॉइंट बनव सरफेस एनर्जीवर, सरफेस एनर्जी आहे. सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी. टेन्शन इज इक्वल टू फोर्स बाय लेंथ, हे आहे सरफेस टेन्शन. आणि सरफेस एनर्जी आहे, वर्क इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी पर युनिट एरिया. सरफेस एनर्जी, सरफेस एनर्जी आपल्याला इथं पण देता येते बेटा, इथं पण दे किंवा इथं पण दे. सरफेस एनर्जी, सरफेस एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट एरिया, सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन. याच्यावर एक पॉइंट लिह. महत्वाचा क्वेश्चन आहे सरफेस टेन्शन आहे सरफेस एनर्जी VVIMP क्वेश्चन. जे क्वेश्चन VVIMP म्हणतो ते क्वेश्चन पडतातच, लक्षात ठेव. या दोघात रिलेशन करायचं आहे आपल्याला. ओके, या दोघात काय करायचं बेटा, रिलेशन बिटवीन करायचं आहे. सरफेस टेन्शन, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी हे प्रूव्ह करायचं आहे. कसं प्रूव्ह झालेलं ते शॉर्टकट वे मध्ये सांगतो तुला, फक्त लक्षात ठेव. शॉर्टकट वे न सांगतो तुला, ते फक्त लक्षात ठेव कसं आहे ते. आता हे रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन सरफेस एनर्जी, हे रेक्टँग्युलर फ्रेम आहे. पाण्यात बुडवायची किंवा सोप सोल्युशन मध्ये बुडवायची आणि तिला बाहेर काढायचं. काढल्याच्या नंतर जी रेक्टँग्युलर फ्रेम आहे आपल्याला एक फिल्म बनवून देते, सरफेस फिल्म बनवून देते. काढल्याच्या नंतर टेकन आउट करायचं. जे आपल्या सरफेस फिल्म बनते, जे इनवर्स फोर्स आहे बेटा, F इज इक्वल टू इनवर्स फोर्स जे आहे T इंटू 2L ट्वाइस ऑफ लेंथ. हो का, ही एक लेंथ ट्वाइस ऑफ लेंथ बनवून देते. त्याचा पाठीमागचा सरफेस, पाठीमागचा एरिया एक भाग आणि समोरची एक फिल्म एक, म्हणजे 2 फिल्म झाले समोरून आणि पाठीमागून. पाठीमागचे दिसणार नाही बेटा आपल्याला, ट्वाइस ऑफ लेंथ. आपल्याला लक्षात घ्या, फोर्स कोणतीही गोष्ट करायची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं म्हणजे काय झालं, वर्क झालं. दंडन, दंडन म्हणजे तुझं दंडन वाजू दे म्हणतात गावाकडे आमच्या. तर वर्क डन इज इक्वल टू फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. लक्षात घ्या, दंडन वर्क डन इज इक्वल टू फोर्स अँड डिस्प्लेसमेंट dx. डिस्प्लेसमेंट काय, dx. वर्क डन इज इक्वल टू, आता इथं लक्षात घे भावड्या, F काय माझ्याकडे, F काय माझ्याकडे T इंटू 2L, F इंटू dx. dx हे दोन्ही पण काय लेंथच्या टर्म आहेत. 2L इंटू dx हे पूर्ण टोटल dA, पूर्ण टोटल हे काय dA, dA इन्क्लुडिंग करा. ओके, सरफेस टेन्शन, वर्क इज स्ट्रेचिंग फिल्म स्टोर्ड अँड पोटेन्शियल एनर्जी. वर्क इज अ फॉर्म ऑफ एनर्जी अँड स्टोर एनर्जी म्हणजे कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एज विच एनर्जी बेटा, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कॅपॅसिटी, काम करण्याची क्षमता. म्हणजे तू आता एवढा अभ्यास करायचा बेटा, सांगूच नको, तुझ्या एवढा अभ्यास तर कोणीच करत नाही सध्या, एवढा अभ्यास करायलास. पोटेन्शियल एनर्जी मग आपल्याला वर्क डन स्टोरेज असणार आहे सरफेस. Surface energy is equal to T into dA. Surface tension is also equal to surface energy per unit area. Surface tension is also equal to surface energy per unit area. It is an most important questions 2016. हे बोर्डाच्या क्वेश्चन मध्ये येणारच आहे बेटा, ध्यान ठेव. याला सिस्टमॅटिक कसं लिहायचे,
रिलेशन डायग्राम करायची. फर्स्टली डायग्रामवर थेरॉटिकली 1 2 3 पॉइंट बनवायचे. सिस्टमॅटिक सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला एफ, हे एक फॉर्म्युला घ्यायचा. त्याच्यानंतर इथे एक फॉर्म्युला वर्गडांचा आहे, हे वर्गडांचा फॉर्म्युला आहे. हे 3 फॉर्म्युले उडवायचे. नंतर पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन, सरफेस एनर्जीची डेफिनेशन इथे मिळून जाते आपल्याला पूर्ण डेरिव्हेशन, जे की ते इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सरफेस टेन्शन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. थेरॉटिकली हा पण क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. थेरॉटिकली अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय प्रश्न विचारलं जातं? डिफाइन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, डिफाइन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, डिफाइन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय आणि कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, हा क्वेश्चन विचारला जातो. अँगल म्हणजे लक्षात घ्या, आपण एक कंटेनर घेतले, त्याच्यात पाणी टाकले, त्याच्यातला अँगल, त्याच्यातला काय बेटा अँगल, म्हणजे हे कंटेनर आहे म्हणजे हे काय सॉलिड आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलं, पाणी पाणी दिनबी सानी टाकलं बेटा, ह्याच्यात पाणी टाकलं. आता याचा कॉन्टॅक्ट, लिक्विडचा कॉन्टॅक्ट कोणासोबत झाला बेटा, सॉलिड सोबत झाला. लिक्विडचा कॉन्टॅक्ट सॉलिड सोबत झाला आणि याच्या जे सरफेसवर जे अँगल मेजर केला जातो त्याला म्हणायचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. काय म्हणायचं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. व्हेन लिक्विड सरफेस कम्स इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, लिक्विडचं कॉन्टॅक्ट सॉलिड सोबत झालेलं आहे, इट इज द फॉर्म ऑफ मेनिस्कस, यानी की आयदर कॉन्वेक्स और कॉन्केव is shown the figure and this is called as also angle of contact. angle of contact. मग angle of contact आपल्याला किती लक्षात ठेवायचं बेटा, 3. किती, angle of contact theta is equal to angle of contact 0, angle of contact acute आणि angle of contact obtuse. कोणाचा कॉन्टॅक्ट कुठं असतो हे तुमचं तुम्हालाच माहित आहे बेटा, पण आपला कॉन्टॅक्ट इथं ठेवायचा आहे, लक्षात घ्या. आता कॉन्केव मेनिस्कस सरफेस पार्शियली वेट सॉलिड म्हणजे आपल्याला कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण आणायचं आहे बघा. व्हेन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अॅक्यूट झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल वॉटर इन ग्लास, काय झालं, वॉटर इन ग्लास अॅक्यूट झाला, वॉटर इन ग्लास. त्याच्यानंतर आपल्याला ऑब्ट्यूस करायचं आहे, लक्षात घ्या. केरोसिन घ्या, बघा हे अँगल मर्क्युरीचा कॉन्टॅक्ट, हे अँगल पाण्याचा कॉन्टॅक्ट, ओके. आणि हा अँगल जे आहे असा अँगल झालेला खाली जाणारा अँगल तो असणारा अॅक्यूट म्हणजे केरोसिन, हे वॉटर आणि हे ऑब्ट्यूस असणारा मर्क्युरी, ऑब्ट्यूस असणारा मर्क्युरी. व्हेन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0, व्हेन ग्लास इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर, व्हेन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अॅक्यूट, angle of contact is acute, kerosene in glass. When angle of contact is obtuse, mercury in glass. ओके, मर्क्युरीचा म्हणला obtuse, केरोसिन acute आणि वॉटर 0. ओके, वॉटर 0 असा क्वेश्चन विचारते. डिफाइन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. मग तुला कॅरेक्टर लक्षात पाहिजे, माहिती कशाचे, अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स माहिती पाहिजे भावड्या. मग याचे कॅरेक्टर आपल्याला माहिती करण्यासाठी इथे लक्षात घे. फॅक्टर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सर्वप्रथम अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला माहित आहे. कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे. सॉलिड लिक्विड पेअर, सॉलिडचा आणि लिक्विडचा पेअर, सॉलिड लिक्विड पेअर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. सॉलिड लिक्विड पेअर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. पहिले कॅरेक्टर. दुसरं लक्षात घे, एखादी गोष्ट त्याच्यात इम्प्युरिटी अशुद्धता ऍड केली, त्याची क्वालिटी काय होणार आहे, कमी होणार आहे, म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होणार आहे, चेंज होणार आहे. इम्प्युरिटी इज प्रेझेंट इन द लिक्विड, चेंजेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. एखाद्या गोष्टीमध्ये इम्प्युरिटीज तू ऍड केलास, इम्प्युरिटीज प्युअर तूप आहे, लक्षात घे, प्युअर घी आहे, त्याच्यामध्ये डालडा जर मिक्स केला तर ते काय होते, इम्प्युरिटीज. तेव्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतं बेटा, चेंज. ऑल्सो टेम्परेचर चेंज झाल्याच्या नंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा काय होतो, चेंज. टेम्परेचर, तापमान, मानाला हात लावून काय बघतात, ताप, टेम्परेचर. सॉलिड लिक्विड पेअर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होतो इम्प्युरिटी ऍड केल्याच्या नंतर. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट टेम्परेचर चेंज झाल्याच्या नंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होतो बेटा, चेंजेस होतो. हे त्याच्यात आपण कॅरेक्टरिस्टिक्स लिहू शकतो.
व्हॉट इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. क्विक रिव्हिजन आहे, फक्त नोट डाऊन करत राहा, म्हणजे जे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे आहेत ते. ओके, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे बेटा, खूप कमी आहे. पण ह्या क्वेश्चन साठी कमी नाही भावड्या. या क्वेश्चन साठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे. हा क्वेश्चन VVIMP म्हणलंच तरी चालते. हा क्वेश्चन काय येतो? ऑब्टेन अन एक्सप्रेशन. तुझे एक्सप्रेशन सध्या आता काय चालले तुलाच माहित आहे. ऑब्टेन अन एक्सप्रेशन प्रेशर इनसाइड अ लिक्विड ड्रॉप प्रेशर इनसाइड अ लिक्विड ड्रॉप. सध्या तुझे एक्सप्रेशन तुलाच माहित आहेत भावड्या. ओके, सिस्टमॅटिक पद्धतीने हे डेरिवेशन बनव. ऑब्टेन अन एक्सप्रेशन प्रेशर इनसाइड अ लिक्विड ड्रॉप्स और स्पेरिकल ड्रॉप्स बबल्स, असं पण विचारू शकते. बबल्स, स्पेरिकल ड्रॉप्स और बबल्स. VVIMP क्वेश्चन लक्षात घे. हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त कसं लिहायचे शॉर्ट वे न सांगतो. 2 बूंद जिंदगी के, तसं एक बूंद कशाचा? वॉटरचा पडला आणि याच्यानंतर तो पसरत गेला. म्हणजे इंटरनली प्रेशर PI, एक्सटर्नली PO. लेट प्रेशर किती आहेत बेटा? 2. तुम्हाला प्रेशर 2 आहे इंटरनली, आणि बाहेरून सुद्धा आहे प्रेशर, आणि मधून सुद्धा प्रेशर आहे बेटा तुमच्यात. आता सध्या फक्त आणि फक्त अभ्यास करायचा एकच ध्यास आहे, नुसता अभ्यास. एकच ध्यास, नुसता अभ्यास. शॉर्ट वे न सांगतो, लक्षात ठेव. फक्त कट नोट डाऊन करत राहा. प्रेशर 2 टाइपचे आहेत. कन्सिडर स्पेरिकल ड्रॉप ॲज शोन इन द फिगर, असं दाखवलंय पिक्चर मध्ये. PI आणि PO, इनसाइड प्रेशर, आउटसाइड प्रेशर. लेट मध्ये लिहून टाक. ओके, रेडियस काय झाली? इन्क्रीज R पासून R to DR, यानी की डेल्टा R असं पण जमते बेटा. R to डेल्टा R पर्यंत इन्क्रीज झाले. बट डेल्टा R इज व्हेरी स्मॉल. कसं आहे? व्हेरी स्मॉल. याचा जे एरिया आहे, इनिशियल सरफेस एरिया असतो त्या ड्रॉपचा 4πr². इन्क्रीज होऊन तो एरिया काय झाला? फायनल. म्हणजे त्या आरच्या ठिकाणी काय ठेवणार? डेल्टा R 4π काय बेटा? 4π R प्लस डेल्टा R, त्याचा काय बेटा? स्क्वेअर. याचा A+B होल स्क्वेअर. हा फॉर्म्युला इथे यूज कर. A+B होल स्क्वेअर हा फॉर्म्युला इथे यूज कर. इथे यूज केलेला आहे. बघ बेटा, एकदम सिस्टमॅटिक टेक्स्च्युअल लँग्वेज वापरल्याच्या नंतर खूप छान मार्क पडतात. लक्षात ठेव. हे आपल्याला पूर्ण होतो. 4π ला 4π, याचा स्क्वेअर R² प्लस 2R डेल्टा R प्लस R². आता ह्या 4π ने याला गुणला जातो, याला मल्टिप्लिकेशन करायचं आणि इथे यायचं मल्टिप्लिकेशन करून. मग आपल्याला A2 भेटतं बेटा. A2 काय भेटलेला आहे आपल्याला? पूर्ण टोटली 4π R² प्लस 8πr डेल्टा R. हे आपल्याला A2 भेटते. चेंज म्हणल्यावर फायनल. चेंज कशात आहे म्हणू? फायनल मायनस इनिशियल. फायनल एरिया काय आहे, इनिशियल एरिया काय, दोघांमधून कट करून टाकायचं बेटा. इनिशियल फायनल हा टोटल आहे, मायनस करून टाक. इनिशियल काय 4πr² आहे. इकडून गेट कॅन्सल कर. उरलंय का आपल्याकडे एवढं. मग डीए चेंज होणारा एरिया काय भेटतं बेटा तुला? 8πr delta R. 8πr delta R. Work done is increasing. Surface area dA change what. Store is work. Work is a form of energy. Done. TDA किती आहे बेटा? हवं किती एवढा आहे? 8πr delta R ठेवून टाकलेला आहे. वर्क डनचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट कोणा झालं? रेडियसचं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झालं. ओके, बट मला एक्सेस प्रेशर फोर्स इज गिवन. फोर्स इज इक्वल टू प्रेशर इज इक्वल टू फोर्स बाय एरिया. फोर्स पाहिजे प्रेशर इंटू एरिया. आता प्रेशर PI मायनस PO. ओके, एरिया 4πr². इथं पुट करणार बेटा. पण माझ्याकडे पूर्ण टोटल वर्क डन एवढं आहे. तिथं पुट करायचं आहे. इथे काय करायचं बेटा? पुट करायचं आहे. जे किती इथं पुट केलेलं आहे पूर्ण मेथड बघ. दिस इज अ लॅपलेस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. जर क्वेश्चन विचारला
जर क्वेश्चन विचारला तुला तर हे पण माहिती ठेव, दिस इज अ लॅपलेस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. लॅपलेस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. तुला क्वेश्चन जरी विचारलं तर ऑल्सो कॉल्ड एज लॅपलेस लॉ. लिहा म्हणून विचारल्याच्या नंतर लॅपलेस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. स्पेरिकल मेम्ब्रेन हे पण खूप महत्वाचं आहे, लक्षात घे. लॅपलेस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन ह्याच क्वेश्चन लॉ म्हणतात, नाहीतर फिजिक्सच्या एक्झाम मध्ये तुला कळणार नाही बेटा. ह्याच क्वेश्चनला हे दिस इज अ लॅपलेस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. नाही तर परीक्षेमध्ये सर पेपर कसा आलता की कळालंच नाही मला, मग तेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल बेटा. ठेवशील ना लक्षात? तर मग कॅपिलरी ऍक्शन हा क्वेश्चन 2 मार्कासाठी पण इम्पॉर्टंट आहे. कॅपिलरी ऍक्शन. कॅपिलरीची ऍक्शन काय? कॅपिलरी म्हणजे तुझ्या पेनची जे आपण रिफिल म्हणतो, कांडी बरोबर. आपल्याकडे इचुकांडी असते, आपल्याकडे इचुकांडी असते, पण ही तर कॅपिलरी ऍक्शन पेन. लक्षात घे बेटा. कॅपिलरी ऍक्शन काय आहेत काय नाही ते. कॅपिलरी म्हणजे काय? कॅपिलरी म्हणजे काय आपण लक्षात घ्या. पेन असं बुडवलं, कॅपिलरी कांडी बुडवली, वर केलं लेवल, त्याचं इनसाइड त्या कॅपिलरी ट्यूब मध्ये काय होते? वाढते बरोबर. जसं जसं रायटिंग होते तसं फॉल होते. वाढणे आणि कमी होणे, वाढणे आणि कमी होणे या दोन्ही क्रिया होतात. त्याला आपण म्हणू कॅपिलरी. काय म्हणू? कॅपिलॅरिटीज. आणि कॅपिलरी ट्यूब तुला फक्त फिरून लवली माहित आहे, फेअर अँड लवली. ज्या ट्यूबची डायमीटर व्हेरी स्मॉल असते, ज्याची डायमीटर व्हेरी स्मॉल असते त्याला म्हणू आपण कॅपिलरी ट्यूब. कोणती ट्यूब म्हणू? कॅपिलरी ट्यूब. तुझी ट्यूब कधी लागत नाही. राईज वाढणे, फॉल कमी होणे, लिक्विड इनसाइड कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ट्यूबच्या इनसाइड मध्ये वाढणे कमी होते. व्हेन कधी? डीप्ड इन लिक्विड इज कॉल्ड एज कॅपिलॅरिटी. डीप्ड इन लिक्विड इज कॉल्ड एज कॅपिलॅरिटी. याच्यामध्ये व्हॉट इज कॅपिलॅरिटी? क्वेश्चन, व्हॉट इज कॅपिलॅरिटी अँड इट्स ऍक्शन? ऑइल रायजेस इन द विक ऑफ लॅम्प. विक यानी की वात, दिव्याची वात आपल्या गावाकडे म्हणतात. काय दिवा लावलास? दिवा काय लावायचे ते 16 फेब्रुवारीला आपल्याला कळलं कसा दिवा लागलाय ते. ऑइल रायजेस अप विक ऑफ लॅम्प. क्लॉथ रॅक्स शुक वॉटर. वॉटर रायजेस अप crevices in rocks. Sap and water rises through top blast living tree. Blotting paper absorb ink. आता याच्यात लक्षात घ्या, दिव्याचे एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. ते वातीच्या मार्फत तेल घेत रे पूर्ण. ब्लॉटिंग पेपर ऑब्झर्व करतो, काय करतो? वॉटर. त्यानंतर आपण इंक रायजेस इन द पेन किंवा टॉवेल शोक्स द वॉटर. टॉवेल घेतलं, पाणी सांडलेलं आहे, टॉवेल शोक्स वॉटर करते. याने की आपल्याला ऍक्शन बघायच्या होत्या, ते ऍक्शन हे आहेत. खटखट नोट डाऊन करत राहा, कारण क्विक रिव्हिजन आहे. क्वेश्चन आणि क्वेश्चन भेटलं पाहिजे आपल्याला, फक्त क्वेश्चन भेटले पाहिजे बेटा. क्वेश्चन तर भेटणारच आहेत. कॅपिलरी फॉल हो का, लक्षात घ्या. कॅपिलरी बुडवली, कमी झाली, काय झाली? कॅपिलरीचे ऍक्शन 3 ऍक्शन आहेत. कॅपिलरी आपल्याला बुडवायचे, एकदा पाण्यामध्ये बुडवायचे. कॅपिलरी पाण्यामध्ये बुडवणार. कॅपिलरीला आपण केरोसिन मध्ये, रॉकेल मध्ये बुडवणार. आणि कॅपिलरीला आपण मर्क्युरी याच्यामध्ये बुडवणार. हे तिन्ही ऍक्शन जे आपण पाठीमागे बघितले, त्या तिन्ही ऍक्शन काय होते काय नाही ते जस्ट. कॅपिलरी बिफोर द ड्रॉप राइज इन लेवल. कॅपिलरी एमर्जड इन वॉटर. कॅपिलरी राइज एक्सप्लेन लिक्विड इन. मग याच्यात एक्सप्लेन करायचं राइज और फॉल्स काय होते ते कॅपिलरी ट्यूब मध्ये. आणि ह्या कॅपिलरी ट्यूब मध्ये आपल्याला जर विचारलं तर थिओरिटिकली याच्यावर पण क्वेश्चन विचारलं. ॲसेंट फॉर्म्युला, दिस इज कॉल्ड एज ॲसेंट फॉर्म्युला एक्सप्रेशन ऑफ सरफेस टेन्शन. हे पण आहे क्वेश्चन, बऱ्याच परीक्षेमध्ये पडलेला आहे. पण तो क्वेश्चन विचारतो कॅपिलरी ऍक्शन म्हणून. कॅपिलरी ऍक्शन म्हणून हे आपल्याला H बरोबर आणि हे T बरोबर फॉर्म्युला भेटून जाते बेटा. पूर्ण इक्वेशन मध्ये आपल्याला मिळवायचा होता, ते मिळवायचा फॉर्म्युला कॅपिलरीचे ऍक्शन. हे डायग्राम बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये या टाईपनं होत नाही. आपल्याला त्याला वेगळं एक्सप्लेनेशन घ्यावं लागेल. हो, इथे मेथड 2 दिलीत बघा. मेथड दुसरी पण दिलेली आहे, त्याला मेथड दुसरी यूज करून, हा ही मेथड करेक्ट आहे, ही मेथड करून आपण त्याला इझिली सॉल्व्ह करू शकतो. याच टॉपिक मध्ये फ्लुइड इन मोशन जर आपल्याला विचारलं, फ्लुइड इन मोशन तर डिफाइन द टर्म्स मध्ये ह्या गोष्टी तिने विचारू शकतात. या तिन्ही विचारू शकतात टर्म मध्ये विचारल्याच्या नंतर, पण तेवढं विचारत नाहीत. पण हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. डिफरन्स बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो, टर्बुलंट फ्लो. फक्त डिफरन्स बिटवीन मध्ये भावड्या फक्त 2 डिफरन्स हे पाठ करून ठेवू, 2च.
हे सोपं. टू स्ट्रीमलाइन्स कॅन नेव्हर इंटरसेक्ट. ते नेहमी कसे असतात? पॅरलल. टर्बुलंट फ्लो सम पॉइंट्स इज फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन. काही पॉइंट मध्ये रोटेशनल मोशन. स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये व्हेलॉसिटी फ्लुइडची सगळीकडेच म्हणजे कोणत्याही पॉइंटला कशी असते बेटा? कॉन्स्टंट. आणि टर्बुलंट फ्लो मध्ये व्हेलॉसिटी असते फ्लुइड ऍट एनी डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. याची डेफिनेशन लिह. स्मूथ फ्लो ऑफ फ्लुइड, व्हेलॉसिटी स्मॉलर दॅन critical velocity is called streamline flow. Irregular unsteady flow of fluid when it is velocity increases beyond critical velocity, turbulent flow. फक्त लक्षात घे डिफरन्स बिटवीन आयएमपी क्वेश्चन आहे हा. आयएमपी क्वेश्चन्स आणि हे 2 मार्कला विचारू जाऊ शकते. बऱ्याच परीक्षेमध्ये महत्वाचं आहे. विस्कॉसिटी, विस्कॉसिटी, क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड रेनॉल्ड्स नंबर. लक्षात घे बेटा विस्कॉसिटी. हे बऱ्याच परीक्षेत हे पण क्वेश्चन व्हीव्हीआयएमपी जे क्वेश्चन द्यालो लक्षात घ्या. आता एक्सप्लेनेशनला वेळ नाही पण लक्षात घे जे क्वेश्चन द्यालो त्याला ओव्हर लुकिंग साठी. क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड रेनॉल्ड्स नंबर. क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड रेनॉल्ड्स नंबर बऱ्याच परीक्षेत पडलेला आहे. इथं लक्षात घे हो काय म्हणलेलं आहे? critical velocity, the velocity beyond streamline flow becomes turbulent. streamline flow turbulent होणे त्यालाच आपण कोणती velocity म्हणू? critical velocity म्हणू. रेनॉल्ड्स नंबर, रेनॉल्ड्सची पेन माहित आहे या शास्त्रज्ञाने दिलेली आहे बेटा. रेनॉल्ड्स VC बरोबर RN इटा बाय रोडी. हा फॉर्म्युला बऱ्याच परीक्षेमध्ये प्रॉब्लेम साठी 2 मार्काच्या पडलेला आहे. VC क्रिटिकल व्हेलॉसिटी, RN रेनॉल्ड्स नंबर, इटा कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी, रो डेन्सिटी ऑफ फ्लुइड, D डायमीटर ऑफ द ट्यूब. किंवा हे RC पाहिजे, RN पाहिजे असेल त्याच्यासोबत इटा खाली जातो. रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला हा, क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला हा. लक्षात घे भवड्या. व्हॉट इज क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड रेनॉल्ड्स नंबर किंवा कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी काही पण विचारू शकते. याच्यात फक्त लक्षात ठेव आयएमपी क्वेश्चन आहे तो पण. आता हा क्वेश्चन याला तर तो डायरेक्टली आयएमपी फॉर 1 मार्क्स विचारलं तरी किंवा याच्यावरचा न्यूमेरिकल विचारलं तरी जमते. हा क्वेश्चन कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी एवढं लक्षात घे. एफ इज द फोर्स, या सिम्बॉलला डायरेक्टली प्रोपोर्शनल. ए इज द एरिया. डीव्ही बाय डीएक्स यानी कि पोटेंशियल ग्रेडियंट आहे. डीव्ही बाय डीएक्स काय? पोटेंशियल ग्रेडियंट. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया अँड प्रोडक्ट ऑफ डीव्ही बाय डीएक्स यानी कि व्हेलॉसिटी ग्रेडियंट. डायरेक्टली निघून बेटा काय तर इक्वल आणि कॉन्स्टंट. इक्वल आणि कॉन्स्टंट. येणारा कॉन्स्टंट इटा. इटा इज द कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. इटा इज द कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. इटा ए डीव्ही बाय डीएक्स. डीव्ही बाय डीएक्स. इटा पाहिजे असेल तर त्याच्या सोबतचा खाली जातो ए डीव्ही बाय डीएक्स. वरी येतो कोण बेटा? एफ. वरी येतो एफ. हे कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेव. कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला महत्वाचा आहे आणि हे बऱ्याच परीक्षेत आलेला आहे. लक्षात ठेव. हे बऱ्याच परीक्षेत आलेला आहे फॉर्म्युला. मग आपल्याला याच्यावर बनवावं लागेल बेटा. हो की नाही? सिस्टमॅटिक रित्या बनवल्याच्या नंतरच तुला येणार आहे. फक्त लक्षात ठेव वेलोसिटी कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी यानी कि आप देखो इस पेज ऊपर स्टोक्स लॉ. कोणता लॉ? स्टोक्स लॉ. एफ म्हणजे काय? विस्कस फोर्स. विस्कस फोर्स. एफ म्हणजे काय? विस्कस फोर्स. विस्कस फोर्स हे viscous force is directly proportional. Viscous force is directly proportional to eta RV. eta RV कशाला काय म्हणतात? 1 2 3 लक्षात ठेव. डायरेक्टली निघून काय ते बेटा? इक्वल आणि कॉन्स्टंट. विस्कस फोर्स येणारा कॉन्स्टंट 6 पाय. विस्कस फोर्स इज इक्वल टू 6 पाय इटा RV. लक्षात ठेव. स्टोक्स लॉ जरी हे थेरॉटिकल मध्ये येणार गेला तर 2 मार्काच्या प्रॉब्लेम मध्ये 100% येऊ शकते. मोस्ट